श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ओम शांति शांति शांति। या अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण तुलसीदासाचे संक्षिप्त चरित्र पाहिले, तसेच श्री हनुमान चालिसाची निर्मिती कशी झाली त्याबद्दल आपण चिंतन केलं। नंतर मग ह्या हनुमान चालिसामध्ये पहिले 2 दोहे, नंतर 40 श्लोक आणि शेवटी 1 दोहा असे 43 श्लोक। त्यापैकी 2 दोहे, प्रथम 2 दोह्यापैकी पहिल्या दोह्याचा आपण विस्तार आणि चर्चा केली। आता आपण दुसरा दोहा त्याबद्दल थोडं विचारमंथन करू। तुलसीदास दुसऱ्या दोहामध्ये काय म्हणतात? बुद्धिहीन तनु जानिके सुमरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देही मोही हरहु कलेश विकार। तुलसीदास महाराज म्हणतात, बुद्धिहीन तनु जानिके, हे माझं शरीर आहे ना, हे बुद्धिहीन आहे। स्वतःला तुलसीदास महाराज बुद्धिहीन समजतात। तुलसीदास मोठे भक्त होते, मोठे पंडित होते, संस्कृतचे ज्ञानी होते। बरेच शास्त्र त्यांनी अभ्यास केला होता। त्यांना भूगोलाची माहिती होती। त्यांनी कुंडली म्हणजे आपण जन्मपत्रिका म्हणतो त्याबद्दल सुद्धा त्यांनी मोठा अभ्यास केला होता। ते मोठे भविष्यकर्ता होते। परंतु त्यांचा बराच वेळ भविष्य सांगण्यात जाऊ लागला, तेव्हा त्यांनी भविष्य सांगणे बंद केले आणि तुलसी रामायणाच्या शेवटी, तुलसी रामायण त्यांनी ग्रंथ लिहिला, त्याच्या शेवटी त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि ज्यांना कोणी आपलं भविष्य पाहायचं असेल किंवा प्रश्नाचं उत्तर पाहायचं असेल, त्याच सिद्धांताचा वापर करून आपलं भविष्य जाणून घ्यावं किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यावं, असं त्यांनी तुलसी रामायणाच्या शेवटी त्याचं लिखाण केलं। कारण भविष्य सांगण्यामध्ये जास्त वेळ जात होता, रामाची भक्ती करण्यामध्ये किंवा आणखीन दुसरं कार्य करण्यामध्ये त्यांना वेळ कमी पडू लागला, म्हणून त्यांनी भविष्य सांगण्याचे बंद केले। एवढे ज्ञानी पंडित होते, संस्कृतचे मोठे पंडित होते, शास्त्र जाणत होते, तरीसुद्धा ते स्वतःला बुद्धिहीन समजतात। ही त्यांची नम्रता आहे। त्यांना आता पहा, ज्ञान जगामध्ये ज्ञान एवढं अफाट आहे, इतकं आहे की आपण एक उदाहरण घेऊ। समुद्राच्याकडे रेती असते किंवा वाळवंटात रेती असते। किती रेती असते हो? ती रेती मोजमाप करणं अशक्य। समुद्राच्या काठी किनारी असलेली रेती आणि वाळवंटात असलेली रेती, त्याचं मोजमाप करणं जसं अफाट आहे, तसं ह्या जगामध्ये एवढं ज्ञान आहे, ते ज्ञानाचं मोजमाप किंवा ज्ञान समजून घेणं हे कुणालाही अशक्य आहे। आता एक साधं उदाहरण घेऊ। एक डॉक्टर होते आणि ते डोळ्याचे तज्ज्ञ होते। त्यांनी डोळ्याच्या विकारावरती तज्ज्ञ म्हणून PhD डिग्री धारण केली होती आणि त्यांची मोठी ख्याती होती त्या शहरामध्ये की अशा प्रकारचे डॉक्टर जे आहेत बाजूच्या शहरामध्ये सुद्धा नाहीत, अशी मोठी ख्याती होती। मग एक खेडूत
त्या डॉक्टरचं नाव ऐकून त्यांच्या दवाखान्यात गेला. त्यांचा डोळा दुखत होता. मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेला, रामराम केला. डॉक्टरने त्यांना बसायला सांगितलं. बोला बाबा, काय झाले तुम्हाला? डोळा दुखतो. इकडे करा म्हणे. मग त्याने त्या मशीनवरती घेऊन गेले. डोळे तपासण्याची एक मशीन असते. त्या मशीन तिथं बसल्यानंतर डोळे तपासले जातात. मग डॉक्टर डोळा तपासू लागले. डॉक्टर कोणता? डावा डोळा तपासत होते. मग ते बाबा, खेडूत बाबा काय म्हणाला, हो डॉक्टर साहेब, माझा डावा डोळा नाही दुखत, माझा उजवा डोळा दुखतो म्हणे. उजव्या डोळ्याला पाणी मारतं, उजव्या डोळ्याला कमी दिसू लागलं आहे, माझा उजवा डोळा दुखतो, ते पहा म्हणे. डॉक्टर म्हणाले, हे बघा बाबा म्हणे, मी डाव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे, उजव्या डोळ्याचा तज्ज्ञ नाही, तुम्ही दुसरीकडे जाणं. मग तो खेडूत जो होता, बाबा होता, त्याला आश्चर्य वाटलं. अहो, तुम्ही तर मोठा बोर्ड लावला, तुमचं नाव लौकिक चौकडे आहे, तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहात, तज्ज्ञ आहात, म्हणून मी आलो. बरोबर आहे म्हणे तुमचं, परंतु मी डाव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे. सांगायचा उद्देश हा की जगामध्ये इतकं ज्ञान आहे, ते ज्ञान त्याचं मोजमापसुद्धा करता येत नाही. तर हे तुलसीदासांना माहीत होतं. आता समजा आपण कोणी इंजिनियर आहोत. इंजिनिअरिंगमध्ये एखादी व्यक्ती इलेक्ट्रिकलमध्ये तज्ज्ञ आहे, त्यांना मग सिव्हिलचं येत नाही. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा एक शाखेचं एक शाखेचा तज्ज्ञ दुसऱ्या शाखेच्या इंजिनिअरिंगला जाणू शकत नाही. त्यांना व्यापार येत नाही, शेती येत नाही. एका क्षेत्रात कितीतरी शाखा असतात. एक शाखेचा तज्ज्ञ असला तर दुसऱ्या शाखेचा तो तज्ज्ञ नसतो. एवढं अफाट ज्ञान आहे. मग अभिमान कशाचा बाळगावा हो? मी एवढा मोठा, मी एवढा ज्ञानी, मी एवढा पंडित का म्हणून घ्यावं? म्हणून तुलसीदास महाराज म्हणतात की बाबानो, मी हे माझं शरीर किंवा मी अज्ञानी आहे, ही त्यांची नम्रता आहे. कसं असतं, जेवढा मोठा पंडित असतो, ज्ञान जेव्हा जास्त आत्मसात करतो, त्यावेळेस जसं आंब्याच्या झाडाला आंबे लागल्यानंतर आंब्याचं झाड झुकतं, तसा खरा ज्ञानी जो असतो तो नम्र होतो. तर सांगायचा मुद्दा हा की तुलसीदास महाराज स्वतःला अज्ञानी समजतात. आणि मग काय म्हणतात, हे हनुमंतराया, दुसरे चरण काय? सुमरो पवनकुमार. काय पहिलं दोहा काय? बुद्धिहीन तनु जाणके सुमरो पवनकुमार. हे पवनकुमार म्हणजे हनुमंतराय. आता पवनकुमार हनुमंताला का म्हणतात, याबद्दलचे आपण माहिती किंवा प्रवचन पुढच्या योग्य वेळ आली त्याबद्दल करू. जेव्हा हनुमंतरायाचा जन्म कसा झाला, हनुमंतराच्या जन्माची कथा ज्यावेळेस आपण सांगू त्यावेळेस याचा उल्लेख करू. पण तो सध्या एवढं समजून घेऊ की हनुमंतरायाला पवनकुमारसुद्धा म्हणतात. तर तुलसीदास महाराज काय सांगतात, हे हनुमंतराया, मी तुझं स्मरण करतो. आणि मग स्मरण करून काय म्हणतात, बल बुद्धी विद्या देही मोही, हरहू कलेश चार. हे दुसरे दोन चरण. पहिल्या चरणात सांगितलं, मी बुद्धिहीन आहे, हे हनुमंतरा, मी बुद्धिहीन आहे, तुझं स्मरण करतो, तुझी भक्ती करतो. आणि दुसऱ्या दोन चरणामध्ये ते सांगतात, मला बल बुद्धी आणि विद्या देहू मोही. देहू म्हणजे द्या, मला मोही म्हणजे मला, तीन गोष्टी मला द्या. आणि काय म्हणतात की हरहू कलेश विकार. हरहू म्हणजे हरण कर, कोणाचा क्लेश आणि विकार. म्हणजे दोन गोष्टी माझ्याकडून घे, तू मला तीन गोष्टी दे आणि माझ्याकडनं दोन गोष्टी घे. हरहू क्लेश. आता हरहू का म्हणाले याचा आपण नंतर करू आपण सविस्तरमध्ये.
आता पहिलं काय मागितलं त्यांनी? बल मागितलं, शारीरिक बल. बल 3 प्रकारचे असतात: शारीरिक, मानसिक आणि आत्मिक. थोडा हळूहळू आपला विषय गहन होत चालला आहे. शरीर सर्वांना माहीत आहे, शरीराचं बळ सर्वांना माहीत आहे. शरीर सुदृढ असावं लागतं, निरोगी असावं लागतं. सुदृढ शरीर, बलवान शरीर संसारामध्ये उपयोगी येतं आणि अध्यात्मामध्ये सुद्धा उपयोगी होतं. तर पहिल्या प्रथम काय मागितले तुलसीदासांनी की मला बल दे, शारीरिक बल. शारीरिक बल चांगलं असलं की, स्वस्थ असलं, निरोगी असलं, काही आजार नाही, तेव्हाच आपण संसार पण चांगला करू शकतो आणि अध्यात्मामध्ये सुद्धा, भक्तीमध्ये सुद्धा प्रगती करू शकतो. जर आपलं शरीर स्वस्थ असेल, निरोगी शरीरानं अध्यात्म पण होत नाही, रामराम पण होत नाही, संसार पण होत नाही. म्हणून प्रथम काय की बल, शारीरिक बल. आता हे बल कशानं वाढतं हो? शरीराचं बल कशानं वाढतं आपणा सर्वांना माहीत आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एक श्लोक आहे बघा, युक्त आहार विहारस्य. काय सांगतात? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. ते काय? पहिला प्रथम आहार. युक्त म्हणजे काय? युक्त कशाला म्हणायचं? प्रत्येक मनुष्याची प्रकृती वेगवेगळी असते, शरीरयष्टी वेगळी असते, कामधंदे वेगळे असतात. त्याला जितकी अन्नाची गरज आहे त्याला युक्त म्हणतात. तेवढं त्याने ग्रहण करावं. स्वाद म्हणजे चांगल्या प्रकारचं अन्न, ताजं अन्न. आता काही शेतकरी आहेत आपले बंधू बांधव, तर त्यांना पुष्कळ शेतामध्ये कष्ट करावं लागतं. मग त्यांना 3 वेळेस जेवण करावं लागतं, नाहीतर मग अशक्तपणा येतो. शास्त्राने काय सांगितलेलं आहे? शास्त्रामध्ये उल्लेख आहे आहार कोण किती घ्यावा, कोणत्या मनुष्याने किती वेळेस किती आहार घ्यावा हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एक वेळ जो जेवतो त्याला योगी म्हणतात. योग्याने काय करायला पाहिजे? दिवसातून 1 वेळेसच जेवायला पाहिजे. 2 वेळ जेवतो तो भोगी, म्हणजे तो संसारिक मनुष्य. 2 वेळ जेवण करणारा दिवसातून त्याला भोगी म्हणजे संसारिक मनुष्य आहे. आणि 3 वेळा जेवतो तो रोगी सांगितलं. हे आयुर्वेदानं हे व्याख्या केलेली आहे, मनुष्याने किती वेळेस जेवावं, कोण किती वेळेस जेवावं. आता याच्यामध्ये 3 वेळेस का होतं? जे शारीरिक व्यायाम करतात, कष्ट करतात, त्यांना पचतं, तर त्यांनी 3 वेळेस जेवण करावं. म्हणून अगोदरचे जे बैठे काम असणारे ब्राह्मण लोक, फक्त पूजापाठ करणारे, ते फक्त 1च वेळेस जेवत होते. 1 वेळेस जेवण केल्यानंतर तुमच्या शरीराचं भूक भागते आणि शरीर चांगल्या प्रकारे निरोगी राहतं. संसारिक मनुष्याने 2 वेळेस जेवण करावं. आणि आणखीन काय की ज्यांनी कष्ट करायचं आहे, हमाली करायची आहे, मेहनत करायची आहे, शेती करायची आहे, अशाने 3 वेळेस जेवण करा. किती जेवण करावं हो? शास्त्र पण सांगतं किती वेळेस किती जेवण करावं, एक मनुष्याने किती जेवण करावं ते सांगतं. शास्त्र सांगते की आपल्या पोटाची जेवढी क्षमता आहे, आपल्या पोटाची जेवढी क्षमता आहे तिच्या 50% म्हणजे 8 आणे. आपण साध्या भाषेत, मोठ्या भाषेत म्हणतो 8 आणे जेवण करायचं. म्हणजे अर्ध पोट आपण अन्नाने जेवायचं. मग 4 आणे, 1/4 भाग तो पाण्यासाठी वापरायचा. 1/4 जो भाग आहे पोटाचा तो पाण्यासाठी, आणि राहिलेला 1/4 भाग किंवा 4 आणे जे आहे ते आपण जे हवा घेतो, श्वास घेतो, त्याच्यासाठी ठेवायचं. म्हणजे पोट भरून खायचं नाही. हे निरोगी माणसाचे लक्षण आहे. आणि किती खावं? अगोदरचे लोक सांगत होते बघा, पचेल ते खावे
आणि पचेल तितके खावे. किती खावं? पचेल ते खावं आणि पचेल तितके खावे. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी असते. मग प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या शरीरयष्टीप्रमाणे, आपल्या कर्माप्रमाणे हे अन्न ग्रहण करायचं असतं. हे गीतेमध्ये, आता गीतेचा पुढच्या श्लोकाचा मी अर्थ करत नाही. युक्त आहार विहारस्य. आता विहारस्य पण आहे. विहार म्हणजे काय? वागणे, चालणे, नंतर व्यायाम करणे, युक्त चेष्टेषु कर्मसु. आता या बाकीच्याचा करत नाही, इथं लागू पडत नाही. आपण फक्त पहिल्या चरणाचा युक्त आहार विहारस्य याच्यावरती विचार करू. म्हणजे आहारावरती बघितलं. विहार म्हणजे काय? की प्रत्येकाने व्यायाम करावा. चालणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे. सर्वात श्रेष्ठ व्यायाम सांगितलेला आहे पोहणे. सर्वात श्रेष्ठ व्यायाम पोहणे आहे. दुसरा आहे घोडदौड, घोड्यावर बसून घोडदौड करणे. आणि तिसरा श्रेष्ठ व्यायाम चालणे सांगितलेला आहे. तर मनुष्याने दिवसातून आपण एक काहीतरी नियम ठेवावा, कितीतरी किलोमीटर चालावं. त्यामुळं आपण जे हे कुणासाठी सांगितलेलं आहे? ज्यांना बैठे काम आहे, ज्यांना, आणखीन एक वेळेस सांगतो, ज्यांना शारीरिक श्रम पडतात, ज्यांना शेतीमध्ये काम करावं लागतं, त्यांना चालण्याची गरज नाही. त्यांचा व्यायाम शेतीमध्येच होतो. सांगायचा उद्देश की आपण पचल ते खावं, पचल तितकं खावं आणि युक्त आहार विहार म्हणजे योग्य प्रमाणे आपण व्यायाम करावा आणि आपलं शरीर सुदृढ ठेवावं. आता दुसरं बल काय आहे? मानसिक बल. हे फार महत्त्वाचं आहे. आता आपला विषय थोडा थोडा घन होत चाललेला आहे. मानसिक बल. मग मनाला बळ केव्हा मिळतं? मन जेव्हा पवित्र असतं. सशक्त मन, पवित्र मन, शुद्ध मन. या शुद्ध मनामध्ये, पवित्र मनामध्ये शक्ती फार असते. कोणताही आघात झेलण्याची ताकद त्या पवित्र मनामध्ये असते. म्हणून आपलं मन पवित्र ठेवा, सशक्त ठेवा, दृढ ठेवा. सशक्त मनाने, पवित्र मनाने पुरुषार्थ होतो. या अगोदर त्या प्रवचनामध्ये मी पुरुषार्थावरती पुष्कळ बोललेलं आहे. तर आपलं मन पवित्र ठेवावं. आता मनाचं बल कसं वाढवावं हो? मन पवित्र कसं ठेवावं? याच्याबद्दल बरेच शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत. साधे उपाय सांगतो. मनाला जर पवित्र ठेवायचं असेल, मनाला बलवान ठेवायचं असेल, मनाला सुदृढ ठेवायचं असेल, सशक्त ठेवायचं असेल, पुरुषार्थ करायचा असेल, तर नामस्मरण. नामस्मरण एवढं मोठं हत्यार आहे मनाला सुदृढ करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी. दुसरं आहे प्राणायाम. आता तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल, रामदेव बाबा सकाळी सकाळी प्राणायाम सांगतात. तो प्राणायाम केल्यानंतर मन शांत होतं, पवित्र होतं. तिसरा उपाय सत्संग. सत्संग म्हणजे चांगल्या मनुष्याबरोबर राहणे. साध्या भाषेत सांगायचं असलं की चांगले मनुष्य जे आहेत, साधू संत आहेत, जरुरी नाही की सर्वजण साधू संत असतील, परंतु चांगल्या विचार करणारे जितके जे आपले मंडळी आहेत गावातील किंवा आणखीन कुठले, त्यांच्याबरोबर सतत राहावं. त्याला सत्संग म्हणतात. त्याच्यानं काय होतं हो? चांगले विचार ऐकायला मिळतात. आपण सकारात्मक विचार करू लागतो, नकारात्मक विचार मनात येत नाही. आता जरुरी नाही की प्रत्येक गावामध्ये साधू असतील किंवा संत असतील. केव्हा तरी येतात साधू संत, केव्हा तरी उत्सव असतो, सप्ताह असतो, त्यावेळेस बरेच महात्मे येतात. पण तो रोजच्या जीवनामध्ये काय? रोजच्या जीवनामध्ये आपणच ठरवायचं की हा मनुष्य चांगला आहे, यांच्याबरोबर सत्संग करावा. संताची व्याख्या, साधूची मी व्याख्या याच्या अगोदरच्या प्रवचनामध्ये सांगितलेली आहे की अशा चांगल्या मनुष्याच्या बरोबर आपला संग ठेवावा. म्हणून मग त्यावेळेस काय होतं? मनामध्ये चांगले विचार येतात, वाईट विचार येत नाही. तर सत्संगाला फार महत्त्व आहे, सांसारिक जीवनामध्ये सुद्धा आणि
आणि अध्यात्म जीवनामध्ये सुद्धा. मी नेहमी सांगतो, एक विषय लक्षात आला म्हणून सांगतो, की मुलं अभ्यास करत नाहीत. आपण त्याच्या मुलावरती सारखं लक्ष देऊन असतो की अभ्यास कर, अभ्यास कर. माझं काय म्हणणं आहे, नेहमी मुलाला न सांगता आपण काय करायचं, माझा मुलगा किंवा मुलगी त्याचा मित्रपरिवार कसा आहे तो पाहायचा. तो कुणाबरोबर बसतो, कुणाबरोबर खेळतो, माझा मुलगा किंवा मुलगी कुणाबरोबर खेळतो, कुणाबरोबर अभ्यास करतो, कुणाबरोबर गप्पा गोष्टी करतो, म्हणजे त्याचे मित्र कोण आहेत हे जर तुम्ही जाणला तर जास्त मुलावरती किंवा मुलीवरती लक्ष द्यायची गरज नाही. चांगली संगत असले की मुलगा पण चांगला निघतो आणि त्याला जास्त सांगायची गरज नाही आहे. हे थोडक्यात सांगितलं. आणखीन एक आहे, निरोगी शरीर असेल तर निरोगी मन असतं. निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असतं किंवा निरोगी मन असलं तर निरोगी शरीर होतं. हे एक दुसऱ्याला पूरक आहे. सुदृढ मन, सुदृढ शरीर आणि सुदृढ निरोगी शरीर, निरोगी मन हे एक दुसऱ्याला पूरक असतं. निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचा वास असतो आणि निरोगी मन हे निरोगी शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे झालं आपलं शारीरिक बल. मानसिक बल. तिसरा येतो आत्मिक बल. आत्मिक बल थोडा विषय गहन आहे. समजणं आपणा संसारिक माणसाला समजणे फार कठीण आहे. याबद्दल मी केव्हा तरी नंतर चर्चा करेन, सध्या नको. आत्मिक बल आपण सोडून देऊ. परंतु शारीरिक बल आणि मानसिक बल याच्यावरती विचार करायचा. शरीर सुदृढ ठेवायचं, मन शुद्ध ठेवायचं. आत्मिक बल बद्दल नंतर चर्चा करू. मानसिक बल वाढवायचं. काय सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये सुद्धा, की एक उपनिषदामध्ये एक श्लोक आहे बघा, नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. म्हणजे जो बलहीन आहे त्या पुरुषाला आत्म्याचा सुद्धा लाभ होत नाही. आत्म्याचा लाभ म्हणजे परमात्म्याचा. म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा त्याची वाढ होत नाही, अध्यात्मामध्ये सुद्धा वाढ होत नाही. बलहीन मनुष्य काही करू शकत नाही. म्हणून तुलसीदास महाराज अगोदर हनुमंतरायाला विनंती करतात की बाबा मला अगोदर बल दे. मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच वेळेस जेव्हा मी बोलत असतो, चर्चा करत असतो, आपण या मृत्यूलोकावरती जन्म घेतलेला आहे. आपलं पहिलं कर्तव्य काय आहे, जिवंत राहणे. कशाही प्रकारे करून जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहिलं तरच पुढचा तुम्ही पुरुषार्थ करू शकता, पुढे भक्ती करू शकता. मेल्यानंतर काय. म्हणून पहिलं कर्तव्य काय, जिवंत राहणे. अगोदरचे लोक म्हणत होते बघा, सर सलामत तो पगडी 50. सर सलामत म्हणजे डोकं आहे तरी पगडी 50 आहेत. डोकंच नाही तर मग पगडीचा काय उपयोग. तशा प्रकारे जिवंत राहणे हे पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य मी नेहमी सांगतो, निरोगी राहा. काही करा, शरीराने आणि मनाने निरोगी असणे हे फार महत्त्वाची गोष्ट. शास्त्र तर सांगतं प्रत्येकाने 100 वर्ष जगावं, निरोगी शरीर ठेवावं, निरोगी मन ठेवावं आणि 100 वर्ष जगावं, हे शास्त्र सांगतं. जेवढे वर्ष तुम्ही सात्विक मनुष्य जास्त जगाल, शरीराने सुदृढ राहाल, मानाने सुदृढ राहाल, तेव्हा समाजाची पण सेवा होते, देशाची पण सेवा होते आणि आपण स्वतःसाठी भक्ती, परमात्म्याची आराधना जास्त काळ करू शकतो. म्हणून शारीरिक बल आणि मानसिक बल
आपल्याला सर्वांना माहीत आहे रामदास स्वामी. रामदास स्वामींनी काय केलं हो? पहा, रामदास स्वामीचा नेहमी शरीर सुदृढ आणि मन सुदृढ असण्यावरती फार भर होता. त्यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत पुष्कळ. शरीर सुदृढ व्हावं, प्रत्येकाने व्यायाम करावा, त्याचं प्रतीक म्हणून गावोगाव त्यांनी हनुमंताचे मंदिर बांधलेले. हनुमंता हे कशासाठी की प्रत्येकाने हनुमंताकडे पाहून हनुमंतासारखं वागावं, हनुमंतासारखं आपलं शरीर सुदृढ करावं, हनुमंतासारखं मानसिक बल असावं. हनुमंतरायाने जशी रामचंद्र प्रभूची सेवा केली तशी प्रत्येकाने सेवा करावी, अशा प्रकारे म्हणून रामदास स्वामींनी प्रत्येक गावागावामध्ये हनुमंताचं मंदिर बांधलेलं आहे. एका वेळेस रामाचं मंदिर नसेल, तुम्ही पहा, रामाचं जर मग श्रीराम सीता लक्ष्मणाचं मंदिर असेल तर तिथं हनुमंत नक्की असतात. पण तो जरूर नाही जिथं हनुमंताचं मंदिर आहे तिथे श्रीराम असते. म्हणजे हनुमंतराय एवढे श्रेष्ठ. रामदास स्वामींनी हे ओळखलं होतं की आपला समाज जर बलवान करायचा असेल, आपला देश बलवान व्हायचा असेल तर प्रत्येकाने शरीराने आणि मनाने सुदृढ राहायला पाहिजे. आता नंतर मग काय तुलसीदास महाराज काय सांगतात? बल झाल्यानंतर बुद्धी, बळ झालं बुद्धी देवता. बल बुद्धी विद्या देहो मोही. दुसरं काय मागितलेलं आहे हनुमंताकडे की बुद्धी. शास्त्र काय सांगतं? शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे. शरीरापेक्षा आपले जे इंद्रिय आहेत, जे आहेत हे सर्व इंद्रिय ते श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याच्यापेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनुष्य मनाने काय करतो? विचार करतो. तुम्ही पहा, मनाचं काम काय? विचार करणे. बुद्धीचं काम काय? निर्णय घेणे. मनाने जे विचार केला तिच्याबद्दल निर्णय घ्यायचं काम बुद्धी करते. मग बुद्धिवान कुणाला म्हणायचो? बुद्धी कशासाठी वापरायची? बुद्धिवान थोडक्यात आपण बघू, बुद्धिवान कुणाला म्हणायचं? बुद्धिवानाचे लक्षण काय? पहिलं लक्षण आहे चांगल्या बुद्धीचं निर्णय क्षमता. कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची पात्रता हे चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे. जो मनुष्य निर्णयच घेत नाही, कोणतंही काम काढलं त्याचा निर्णयच करत नाही. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा किंवा आमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा काही साहेब लोक असे होते की ते निर्णयच घ्यायचे नाही. त्याला आपण इंग्रजीमध्ये डिसिजन म्हणतो. निर्णय घ्यायचे नाही, निर्णय घ्यायचे तर नाही, काम करायचं. का? त्यांना फार भीती होती की मी समजा निर्णय घेतला, मी काही काम केलं आणि ते काम बरोबर नाही झालं किंवा झालं नाही तरी माझ्यावरती दोष येतो. हे बुद्धिमानाचं लक्षण नाही. बुद्धिमान मनुष्य काय करतो? निर्णय घेतो. ठीक आहे म्हणे, मी निर्णय घेतो, त्या निर्णयाप्रमाणे मी काम करतो. त्या काम झालं ठीक आहे, नाही झालं तर तिची जबाबदारी माझी. तर निर्णय करण्याची क्षमता हे बुद्धीचं एक काम आहे. दुसरं काय बुद्धीचे लक्षण काय करावं? एखादी प्रॉब्लेम आला, समस्या आली, ते कसं निवारण करावं? आपण काम करत असताना काहीतरी समस्या येते, काहीतरी अडथळा येतो, त्याला इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम म्हणतात. तर तो प्रॉब्लेम आला, तो कसा सॉल्व करायचा, त्याला कसं पार करायचं, हे समस्या निवारण करण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि जो असे प्रॉब्लेम्स किंवा अशा समस्या निवारण करतो त्याला बुद्धिवान म्हटलेलं आहे. तिसरं लक्षण आहे चांगल्या बुद्धीचं की जशी परिस्थिती आहे, जशी कशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामावून घेणे किंवा त्या परिस्थितीबरोबर राहणे, त्याला ॲडजस्टिंग आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ॲडजस्टिंग. ठीक आहे म्हणे. आता कसं असतं, आपल्याकडे 3 ऋतू आहेत, हिवाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे.
हिवाळ्यामध्ये थंडी असते, उन्हाळ्यामध्ये गरमी असते, पावसाळ्यामध्ये पाऊस असतो. शरीराला केव्हा केव्हा या गोष्टी सहन होत नाहीत. परंतु जो मनुष्य हे थंडी, गरमी आणि पाऊस सहन करतो, ठीक आहे, ऋतू आहेत, ऋतू येतात जातात, ही सहन करण्याची जी शक्ती आहे, समतोल साधण्याची शक्ती आहे, सहन करावं. काही लोक अगोदर म्हणत होते आलिया भोगासी असावे सादर. भक्ती मार्गामध्ये हा एक सिद्धांत आहे, जशा प्रकारची परिस्थिती आहे तशा प्रकारची परिस्थितीमध्ये राहून ती निभावून न्यावं, ही बुद्धीचं कार्य आहे. चौथे कार्य आहे दूरदृष्टी. म्हणजे पुढे काय होणार याचा अगोदरच विचार करावा. अगोदरचे लोक म्हणत होते बघा, आधी कळस मग पाया रे. मंदिर बांधायचं असेल तर अगोदर कळसाचा विचार करायचा, मग पायाचा विचार करायचा. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला इंग्रजीमध्ये प्लॅनिंग म्हणतात. आता आम्ही मोठमोठे प्रोजेक्ट करत होतो, त्यावेळेस पहिले 1-2 वर्ष तो प्रोजेक्ट कसा करावा, काय काय प्लॅनिंग करावं, तो प्रोजेक्ट केव्हा कंप्लीट होणार, म्हणजे कळस केव्हा तयार होणार, त्याला किती वेळ लागणार, त्याला किती मनुष्यबळ लागणार, किती पैसा लागणार, किती साहित्य लागणार, कोण पुरवणार, ह्या सगळ्याचा विचार, त्याला दूरदृष्टी म्हणतात, त्याला प्लॅनिंग म्हणतात. मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. ज्याचं प्लॅनिंग चांगलं त्याचा प्रोजेक्ट किंवा त्याचं काम नक्की सफळ होतं. सफळ व्यक्ती जे आहेत, त्याचं सफळ व्यक्तीच्या लोकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं प्लॅनिंग हे फार फार महत्त्वाचं आहे. त्यांना महत्त्व दिलं होतं. कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर दूरदृष्टीचा विचार करत होते. हे दूरदृष्टी ही एक बुद्धीचं पण कार्य आहे. ज्याला दूरदृष्टी आहे, जो निर्णय घेतो, आता आणखी आपण थोडं सिंहावलोकन करू. निर्णय घेण्याची क्षमता, नंतर समस्या आली तर ती समस्या कशी निवारण करायची, प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा समतोल राखायचा, आणि चौथं दूरदृष्टी. ह्या 4 गोष्टी ज्याला जमल्या तो बुद्धिवान, मोठमोठे कार्य तो पार करू शकतो. आता हे अंतर काय मागितलं, तिसरी गोष्ट, बल बुद्धी विद्या, ज्ञान दे. तुलसीदास महाराज हनुमंतरायाला काय मागतात, हे गुरुवर्य मला आता बल दिलास, बुद्धी दिलास, आता विद्या दे. नुसती बुद्धी असून काय उपयोग नाही हो. मनुष्य कधी कधी असतो बघा, तो बुद्धीनं फार चाणाक्ष असतो, पण तो शिकलाच नाही. आपण खेड्यामध्ये म्हणतो, कित्येकजण एवढे बुद्धिवान असतात म्हणून शिकले नसतात. आपण म्हणतो अरे हा शिकला असता तर किती मोठा साहेब झाला असता. म्हणजे काय, नुसते बुद्धी असून उपयोग नाही, विद्या पण असायला पाहिजे. तर ती बुद्धीला जर विद्येची जोड मिळाली तो मनुष्य प्रगती करू शकतो. याच्यामध्ये एक संस्कृत श्लोक आहे, स्वदेशे पूजितो राजा किंवा स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे काय, आपल्या देशामध्ये राजाचं पूजन होतं. म्हणजे ज्या राजाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये राजा पूजला जातो. स्वदेशे पूज्यते राजा. परंतु विद्वान सर्वत्र पूजते. विद्वानाची पूजा सर्व ठिकाणी होते. जगभर विद्वानाची पूजा होते. एवढं विद्येला महत्त्व आहे. तर आपण नुसतं बुद्धी चाणाक्षाशी, आणि दुसरे एक आहे, बुद्धी ही ईश्वराची देणगी आहे. परंतु विद्या ही आपण ग्रहण करायला पाहिजे. आपण पुरुषार्थाने विद्या ग्रहण करायला पाहिजे. नुसतं चाणाक्ष बुद्धी आहे, ईश्वराची देणगी आहे म्हणून तिथं थांबू नये. विद्या ग्रहण करावी. कोणत्याही प्रकारे मनुष्याने आपल्याला जी आवड आहे त्या क्षेत्रामध्ये
ज्ञान प्राप्त करावं. मग विद्या केव्हा शोभते हो? विद्यावान मनुष्य केव्हा शोभतो? विद्या विनयेने शोभते, असं एक सुभाषित आहे. म्हणजे विद्वान मनुष्य त्याचा विनम्र असेल, विनयी असेल तरच शोभन होतो, नाहीतरी शोभत नाही. जर विद्या तुम्हाला प्राप्त झाली आणि अभिमान वाढला तर तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा नाही. विद्या मिळाल्यानंतर मनुष्याने नम्र व्हायला पाहिजे, विनम्र व्हायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सर्वत्र पूजला जाता. विद्वान किंवा विद्यावान मनुष्याला सर्वत्र सर्वत्र पूज्य होतो. आता ही विद्या कशी प्राप्त होते थोडा आपण याच्यावरती विचार करू. मनुष्य विद्या जे प्राप्त करतो कशा प्रकारे प्राप्त करतो? आपण जे शाळेत जातो तो एक प्रकार आहे. शाळेत आपण विद्या प्राप्त करतो, पुस्तके वाचतो, गुरुजी सांगतात, आपण त्याचा अभ्यास करतो, अध्ययन करतो. शास्त्राचा अभ्यास, पुस्तकाचा अभ्यास याच्यानं आपण ज्ञान प्राप्त करतो, विद्या प्राप्त करतो. दुसरा एक आहे स्वअनुभव. स्वतःच्या अनुभवाने, स्वतःला काम करत करत बरेच अनुभव येतात, त्या अनुभवातून विद्या प्राप्त होते आणि ती विद्या अटळ असते. आता शाळेत शिकलेली विद्या का असतं? कधी त्याचं आपल्याला पाठांतर करावं लागतं, तिची उजळणी करावी लागते. तिची काय करावं लागते? उजळणी करावी लागते, तेव्हाच ती लक्षात राहते. परंतु स्वअनुभवातून घेतलेलं ज्ञान त्याची उजळणी करावं लागत नाही. साधं उदाहरण सांगतो. तुम्हाला पोहायला येतं, हा स्वतःचा अनुभव आहे. पोहलात तुम्ही, पोहायला येतं, स्विमिंग. हे विसरतं का हो? विसरत नाही, जन्मभर विसरत नाही. त्याला तुमची रिपिटेशन किंवा सारखं त्याचा अभ्यास करायची गरज नाही. तर हा सोहळा अनुभव. तसं सायकलिंग आहे पहा. सायकलिंग एक वेळेस शिकलं, मोटरसायकल शिकला तर परत त्याची उजळणी करायची गरज नाही. सायकलिंग, मोटरसायकलिंग की जे शिकतो आपण, ड्रायव्हिंग, ते जन्मभर आपल्या लक्षात. म्हणजे हा स्वतःचा अनुभव. स्वतःचा अनुभव हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःचा अनुभव कशाने मिळतो? स्वतःचा अनुभव जेव्हा आपण कार्य करत जातो आणि कार्यातून जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तो स्वअनुभव. तिसरं ज्ञान किंवा विद्या प्राप्त करायचं म्हणजे सत्संग. आता याच्या अगोदर सांगितलं सत्संगाची त्याचं किती महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कुणाबरोबर राहतो त्यांच्याबरोबर बरंच काही शिकतो आपण. ते कसे वागतात, ते कसे आचरण करतात, ते कसे बोलतात, हे प्रत्येकजण अनुभवतो, प्रत्येकजण पाहतो. तुळशीदास महाराज तर एक रामचरितमानसमध्ये एका ठिकाणी म्हणतात, बिनूत सत्संग विवेक न होई. बिनूत सत्संग विवेक नाही. सत्संगाशिवाय मनुष्याला विवेक जागृत होत नाही. मग सत्संग ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या प्रवचनामध्ये प्रत्येक वेळेस मी सत्संगाची महती सांगत राहील. मनुष्याने चांगल्या लोकांबरोबर बसावं, चांगल्या संतांची सोबत करावी, साधू संतांची सोबत करावी, चांगले शास्त्र वाचावे. टी व्हीवरती सुद्धा पाहायचं असेल तर चांगल्या मालिका असतात किंवा चांगले कीर्तन असतात, प्रवचन असतात, ते ऐकावेत. मोबाईलवरती या अगोदर प्रवचनामध्ये मी सांगितलं, मोबाईलचा जेवढा वाईट परिणाम होतो तेवढा चांगला पण होतो. मोबाईलवरती पण बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. सांगायचा उद्देश हा की सत्संगाने ज्ञान प्राप्ती होतं. म्हणून चांगल्या मनुष्याबरोबर, साधू संतांबरोबर त्यांच्याबरोबर राहावं, त्यांच्याबरोबर चर्चा करावी. ह्या चर्चेतून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. चौथा प्रकार आहे गुरुची कृपा. गुरुची कृपा झाल्यानंतर तुम्हाला ज्ञान विद्या प्राप्त होते. उपनिषदामध्ये एक मोठा उदाहरण आहे.
थोडक्यात सांगतो. एका झाडाखाली गुरु बसलेत, तिच्यासमोर त्याचा शिष्य बसलेला आहे. गुरु काही बोलत नाहीत, शिष्य पण काही बोलत नाही. शिष्य पण काही बोलत नाही, गुरु पण काही बोलत नाही. हे उपनिषदामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. परंतु शिष्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतात. हा मोठा घन विषय आहे, तिच्यामध्ये जास्त जात नाही उपनिषदामध्ये. तर गुरुची कृपा, गुरुनी कृपा केली की विद्या प्राप्त होते. विवेकानंदाच्या गुरुनी विवेकानंदावरती कृपा केली, विवेकानंदाला ज्ञान प्राप्त झालं. तसं गुरुची कृपा ही महत्त्वाची आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे प्रभूची कृपा, म्हणजे परमेश्वराची कृपा. हे सर्व आतापर्यंत जे आपण पहिलं सांगितलं की अभ्यास केला, अनुभव घेतला, सत्संग घेतला, हे आपला पुरुषार्थ. नंतर चौथं हे गुरुची कृपा, आणि पाचवं प्रभूची कृपा. या बाकीच्या 2 गोष्टी आहेत त्या कृपा आहेत. पहिल्या 3 आहेत आपण स्वकष्टाने ज्ञान प्राप्त करणे. बाकीच्या 2 गोष्टी हे कृपेनं होतात, गुरुची कृपा आणि प्रभूची कृपा झाली. आता प्रभू कृपा कशी होते बघा. साधे थोडे उदाहरण घेतो. आपल्याला माहीत आहे का नाही माहीत नाही, एक गुलाबराव महाराज होऊन गेले, विदर्भातले, तिकडचे. ते जन्मताच आंधळे होते. परंतु एवढे ज्ञानी होते, एवढे पंडित होते, त्यांनी इतकं म्हणजे शास्त्र लिहिलेलं आहे, इतके ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या ग्रंथाचा अभ्यास करून लोक PhD होतात. आता जन्मताच आंधळे असलेले गुलाबराव महाराज यांना ज्ञान कुठून प्राप्त झालं हो? गुरुसुद्धा एवढं ज्ञान करू शकत नाहीत, परंतु प्रभूची कृपा झाली, त्यांच्या इष्टदेवतेची कृपा त्यांच्यावरती झाली आणि गुलाबराव महाराजाला ज्ञान प्राप्त झालं. आपल्याला माहितीच आहे, जनाबाई, बहिणाबाई या कुठं जास्त शिकल्या होत्या, परंतु त्यांचे अभंग पहा, त्यांच्या मुखातून कसे अभंग आले ते आपण आतापर्यंत सुद्धा गातो. ही कशाची कृपा? भगवंताची कृपा. आता सध्याच्या युगामध्ये तिकडे गंगेकडे एक महाराज आहेत, श्रीराम भद्राचार्य म्हणून. तुम्ही पाहिला असेल, ते आंधळे आहेत. लहानपणीच ते आंधळे झाले. त्यांना एवढं शास्त्र माहीत आहे, एवढं संस्कृत माहीत आहे, एवढं वाल्मिकी रामायण किंवा आणखीन पुराणं पाठ आहे. एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस राम जन्मभूमीची केस सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चालत होती, त्यावेळेस या महाराजाचं साक्षी झाली रामभद्राचार्य महाराज. कोणी टी व्हीवरती किंवा सिरियलमध्ये टी व्हीवरती पाहिला असाल तुम्ही, रामभद्राचार्य महाराज त्यांची साक्ष झाली. त्यांनी ग्रंथामधील वेगवेगळे श्लोक संस्कृतचे सांगून रामाचा जन्म कुठे झाला हे त्यांनी शास्त्राप्रमाणे सिद्ध केलं आणि ते कोर्टाने मान्य केलेलं आहे, असं ऐकण्यात आलेलं आहे. सांगायचा उद्देश असा की भगवंताची कृपा झाली. तुम्ही शिकला किंवा न शिकलात, आंधळे आहात, पांगळे आहात, तरीसुद्धा जर भगवंताची कृपा झाली तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. असं वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य विद्या ज्ञान प्राप्त करू शकतो. बुद्धी आणि विद्या ही एकूण जोड पाहिजे. विद्या स्वतः प्राप्त करतो आपण, मी अगोदर सांगितलं, पुरुषार्थ करून प्रयत्न करून विद्या प्राप्त करावी. बुद्धी ही परमेश्वराची देणगी असते. बुद्धीला विद्येची जोड पाहिजे, विद्येला बुद्धीची जोड पाहिजे. हिच्यामध्ये एक धोका येतो बघा. जर बुद्धी आणि विद्वान किंवा विद्यावान असला
तर तिच्यामध्ये एक धोका निर्माण होण्याची संभव असतो. तो धोका सांगतो. जर तुम्हाला सत्संग चांगला नसेल, जर तुमच्या आजूबाजूचे लोक किंवा परिवार किंवा संस्कार चांगले नसले आणि तुम्ही बुद्धिवान आहात आणि विद्यावान आहात, तर मग एक प्रकारचा गर्व निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो, अहंकार वाढतो. ही धोक्याची सूचना आहे. विद्यावान आणि बुद्धिवान मनुष्याला ही धोक्याची सूचना आहे. तो काय समजतो? मीच श्रेष्ठ, माझंच सर्वांनी ऐकावं, मी पंडित, मी ज्ञानी, या क्षेत्रामध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, अशा प्रकारचा अभिमान तयार होतो. तो दुसऱ्याला कमी लेखू लागतो. त्याची हुकुमशाही चालू होते. त्याचं काय होतं? हुकुमशाही, दादागिरी म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये, की मी श्रेष्ठ, माझं सर्वांनी ऐकावं. हा धोका असतो की बुद्धिवान आणि विद्यावान मनुष्याचा. ते जर टाळायचं असेल, हा धोका जर टाळायचा असेल, तर तुलसीदास महाराज हनुमंतरायाला काय सांगतात की हे गुरुदेव, हे टाळण्यासाठी ते 4थ्या चरणामध्ये काय म्हणतात? हरवू कलेश विकार. हरवू कलेश विकार म्हणजे क्लेश आणि विकार. आता तिच्यावरती आपण चर्चा करू. क्लेश कोणाला म्हणायचं, विकार कोणाला म्हणायचं. हरवू म्हणजे हरण कर. आता इथे गंमत आहे पहा. तुलसीदास महाराज या 2 गोष्टी ज्या त्यांच्याकडे आहेत, क्लेश आणि विकार, ते हनुमंताला देत नाहीत. ते घेतात हनुमंताकडून पहिल्या 3 गोष्टी, पण स्वतःजवळ ज्या असलेल्या 2 गोष्टी ते देत नाहीत. ते काय म्हणतात? हरण करून घेऊन जा. हे असं काय म्हणाले तुलसीदास महाराज? ते देत का नाही आहे? माझा विचार आहे, मी याच्यावरती थोडा विचार केला की तुलसीदास असं का म्हणाले? ते स्वतः देत का नाही? माझ्याकडनं घे म्हणतात हनुमंतरायाला. ह्याचे 2 प्रकार असू शकतात पहा, की हे जे 2 गोष्टी माझ्याकडे आहेत, क्लेश आणि विकार, ते मला फार प्रिय आहेत. म्हणजे काय बघा, मी सांगतो ते समजतंय का पहा. हे जे क्लेश आणि विकार जे आहेत माझ्याजवळ, ते मला फार प्रिय आहेत, मला देऊ वाटत नाही. मग काय करतो? हे बळजबरीनं माझ्याकडनं घेऊन जा. तू 3 गोष्टी दिलास, ह्या 2 गोष्टी घेऊन जा, नाहीतर मला अभिमान वाढेल, मला गर्व येईल, मग माझं पतन होण्याचं, आता आपण सांगितल्याप्रमाणे माझं पतन होईल. ह्या 2 गोष्टी पतनाला कारण आहेत, क्लेश आणि विकार. तर त्या गोष्टी एकतर मला प्रिय आहेत, देऊ वाटत नाही, मग काय करतो? माझ्याकडनं बळजबरीनं घेऊन जा. किंवा दुसरा एक असू शकतो, मी प्रयत्न केले हे क्लेश आणि विकार काढून टाकण्याचे माझ्या मनातून, शरीरातून. आता क्लेश आणि विकाराचं काय आहे ते आपण चर्चा करू नंतर, पण तो अगोदर समजून घ्या भूमिका. हे क्लेश आणि विकार माझ्या मनातून, माझ्या शरीरातून काढण्याचा मी प्रयत्न केला, परंतु काही बहुत निघून गेले माझ्या प्रयत्नानं, पण सर्वच निघून गेले नाही. सर्वच क्लेश आणि विकार निघून गेले नाही. मग काय करायचं? मग ते हनुमंताला म्हणतात, हनुमंता, तू माझ्या शरीरात आहेस, माझ्या मनात वास करतोस, माझ्या हृदयात वास करतोस. हे परमात्मा. आधीच्यामध्ये एक श्लोक आहे बघा गीतेमध्ये. श्रीकृष्ण महाराज काय सांगतात? ममे वाशो जीवलोके जीवभूता सनातनः. मम एव अंशो, मी माझ्या अंशाने, मम एव अंशो, माझ्या अंशाने ह्या जीवलोकामध्ये, सर्व जीवभूतामध्ये सनातन असा आत्मा मी आहे. म्हणजे काय? की परमात्मा आपल्या शरीरामध्ये आपल्या अंश रूपाने आहे. मग तुलसीदास महाराज काय म्हणतात? हे गुरुदेव, तुम्ही माझ्या शरीरात आहात, माझ्या हृदयात आहात.
मी माझा प्रयत्न केला. ह्या वाईट गोष्टी ज्या आहेत, क्लेश आणि विकार काढण्याचा प्रयत्न केला. काही निघून गेले, पण बाकी कोण निघत नाही. मी असफल झालो. तर तू का कर, माझी विनंती आहे की हे तू माझ्याकडून जबरदस्ती काढून घेऊन जा. कारण हे जे क्लेश आणि विकार आहेत तेच माझ्या अधःपतनाला कारण होऊ शकतात. कारण तू मला आता बल दिलास, मी बलवान झालो, मला बुद्धी दिलीस, मला विद्या दिलीस. ह्या 3 गोष्टी फार घातक आहेत. जर ह्या 2 गोष्टी शरीरातून नाही निघाल्या तर बल आहे, बलवान आहे, बुद्धिवान आहे, विद्यावान आहे, तो काय बनू शकतो? डिक्टेटर, हुकुमशाह बनू शकतो. जर ह्या 2 गोष्टी क्लेश आणि विकार जर शरीरातून नाही निघून गेल्या तर तो त्या मनुष्याचं अधपतन होतं. म्हणून तुलसीदास महाराज म्हणतात, हे हनुमंता, मी काढण्याचा प्रयत्न केला, पण जेवढं काढता येईल तेवढं काढलं मी, पण बाकीच्या गोष्टी तू माझ्याकडनं हरण करून घे, असं तुलसीदास महाराज हनुमंताला सांगत आहेत. आता हे पहिलं पाहू. त्यांनी काय सांगितलं? 2 गोष्टी घ्या म्हणाले, क्लेश आणि विकार. आता काय होतं बघा, आपला जो थोडा विषय आहे थोडा गहन होत चाललेला आहे, क्लेश, पण तो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. शास्त्राप्रमाणे क्लेश कुणाला म्हणायचं? जिच्यामुळं आपल्याला दुःख होतं. अज्ञान, अज्ञान हा अविद्या हा एक प्रकारचा क्लेश आहे. मनुष्य दुःखी का होतो? अज्ञानामुळे. हे अज्ञान, अविद्या, बाकी जे काही आता क्लेश सांगणार आहे त्याचं मूळ आहे. अज्ञान कुणाला म्हणायचं हो? अज्ञान कशाला म्हणतात? शास्त्राने काय सांगितलं आहे? त्याला विपरीत ज्ञान म्हणतात, म्हणजे विरुद्ध ज्ञान. म्हणजे कसं? खऱ्याला खोटं, आणि साध्या भाषेत सांगायचं तर खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं म्हणणं म्हणजे अज्ञान. जे नाही, जी गोष्ट नाही त्याला आहे म्हणायचं. म्हणजे कसं? मृगजळाचं एक उदाहरण दिलं जातं बघा. उन्हाळा असल्यानंतर उन्हाळ्यामध्ये, भर उन्हामध्ये जर तुम्ही वाळवंटात गेलात तर पाणी असल्यासारखं दिसतं. ते नाही, ते मृगजळ आहे. हरण तिकडं पळतात असं सांगतात की त्याला पाणी पिण्यासाठी वाळवंटामध्ये त्यांना मृगजळ दिसतं, हरण पळतात म्हणून मृगजळ म्हणतात पिण्यासाठी, परंतु पाणी नाही. तर त्या मृगजळालाच जळ मानणे, आणि जे आहे समजा, आता जास्त खोलात जात नाही, परंतु ज्या गोष्टी आहेत त्याला नाही म्हणणे, ह्याला आमदार दाज्ञा आहे. आता विषय काय? विषय हे दुःखाला कारण आहे. विषय जे असतात मनुष्याच्या दुःखाला कारण आहेत, परंतु तेच आवडणे ह्याला अज्ञान. विषयच आवडणे. आता आपल्याला माहीत आहे, साखर जास्त खाल्ल्यानंतर साखऱ्या रोग किंवा डायबिटीज होतं, माहीत आहे. तरी पुरुष साखर खाणे हे एक प्रकारचं जास्त साखर खाणे. सीमित खाणाऱ्याला होत नाही, जास्त साखर खाणे ह्याला अज्ञान. म्हणजे विषय हे त्रास देतात हे माहीत असून सुद्धा विषयाचं सेवन करणे ह्याला अज्ञान म्हणतात. सुख आहे, ज्याच्यात सुख आहे त्याला दुःख मानणे, आणि ज्याच्यात दुःख आहे त्याला सुख मानणे. आता साधं उदाहरण, आई वडील आपला मुलाची प्रगती व्हावी म्हणून बऱ्याच गोष्टी सांगतात, ते न ऐकणं आणि मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं हे अज्ञान. म्हणजे आपल्या सोयी आई वडील सांगत आहेत ते न ऐकणं, चांगली गोष्ट न ऐकणं हे अज्ञान. आणि जे वाईट गोष्टी आहेत ते ग्रहण करणं, मित्रांच्या ह्याच्यामध्ये वाईट गोष्टी बऱ्याच मिळतात ते ग्रहण करणं, याला सोप्या भाषेत अज्ञान म्हणतात. कसं आहे? चांगल्या गोष्टी, चांगली पुस्तकं बघावं, कीर्तन, भजन, प्रवचन ऐकावं, हिची आवड नसणे, आणि सिनेमा पाहणे
याला अज्ञान. शास्त्रामध्ये याला अज्ञान सांगितलेलं आहे. आता लहान मुलाला काय अभ्यास आवडत नाही, कितीही सांगितलं अभ्यास आवडत नाही. पुस्तक घेऊन अभ्यास कर म्हणलं तर करत नाही. तो मोबाईल हातात द्या, मोबाईल तासनतास बघत राहते. म्हणजे जे श्रेयस्कर आहे त्याचा अवलंब करायचं नाही, जी वाईट गोष्ट आहे ती करायची, याला अज्ञान म्हणतात. साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला अज्ञान म्हणतात. तर हे झालं अज्ञान. आणि अज्ञान हे पुढील सर्व गोष्टीचं मूळ कारण आहे असं शास्त्र सांगतं. आता दुसरा क्लेश काय? राग. राग म्हणजे आपण सर्वसाधारण जे म्हणतो राग राग राग, तो राग नाही, त्याला क्रोध म्हणतात. शास्त्राने त्याला क्रोध सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये जास्त जात नाही. राग म्हणजे काय? प्रेम. रागाची व्याख्या शास्त्राने काय केलेली आहे? प्रेम, ममता, आवडणे, आकर्षण, आसक्ती, तृष्णा, वासना, असे वेगवेगळे प्रकार आहेत. राग, उच्च कोटीचा राग म्हणजे प्रेम. उच्च कोटीचा राग म्हणजे प्रेम. आणि नीच कोटीचा राग म्हणजे आसक्ती, वासना. हे रागाचे प्रकार आहेत. मनाला जे आवडतं, आता हा राग कसा तयार होतो? म्हणजे अनुराग, राग असे म्हणतात. आणखी एक वेळ सांगतो, राग म्हणजे क्रोध नाही. ते मनाला काही गोष्टी आवडतात. आपल्याला आपण पाहतो किंवा आपण चव घेतो, काही गोष्टी आवडतात. मग त्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण होते, मग आसक्ती निर्माण होते, ते ग्रहण करावं असं वाटतं. मग या रागाचे दोन प्रकार मी सांगितले. एक उच्च कोटीचं प्रेम असतं आणि दुसरी असते नीच कोटी म्हणजे वासना. उच्च कोटीच्या प्रेमामध्ये काय असतं? उच्च कोटीच्या प्रेमामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीला देत असतो. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला देत असतो, कशाचीही अपेक्षा न ठेवता. त्याला उच्च कोटीचं प्रेम म्हणतात. म्हणजे त्याच्याकडून काही घेतच नाही, घ्यायची इच्छाच नाही किंवा घ्यायची सक्ती नाही. दिलं तर ठीकच आहे, नाही दिलं तर सुद्धा आपण देत राहणे, याला उच्च कोटीचं प्रेम म्हणतात. आणि वासना कशात आहेत? घेणे, ओरबडून घेणे, याला वासना म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीनं, हे रागाचाच प्रकार आहे, परंतु हा नीच प्रकार. दुसऱ्याकडून ओरबडून घेणे, ह्याला वासना म्हणतात. हे राग, हे क्लेशाचे प्रकार आहेत. आणखीन आहे द्वेष. तिसरा प्रकार आहे द्वेष. द्वेषाचं मूळ कशात आहे हो? द्वेष, मनुष्याला द्वेष, एका मनुष्याबद्दल द्वेष का निर्माण होतो? कारण वैरभाव, जिथं वैरभाव जागृत होतो. मग तो वैर कशामुळे होतं? वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे कारणात आहेत. कोणी बंधाऱ्यावरनं वैर होतं, शेतीवरनं होतं, संपत्तीवरनं होतं, स्त्रीवरून वैर होतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. चित्तात क्षोभ निर्माण होतो. जो वैरी असतो किंवा आपण ज्याला दुश्मन म्हणतो, तिच्याबद्दल मनामध्ये क्षोभ निर्माण होतो, त्यालाच द्वेष म्हणतो. तिरस्कार वाटतो, अशा मनुष्याचा तिरस्कार वाटतो. असा मनुष्य आपल्याला आवडत नाही, आपण त्याचा द्वेष करतो. कसं असतंय? ज्वलन, चित्तात जे ज्वलन होतं. एखाद्या व्यक्तीला पाहतो आपण, एखाद्या व्यक्तीला जर तो आवडत नसेल, आपणाला तो वैरी असेल, तर आपल्या कपाळावर आट्या निर्माण होतात. तर अशी व्यक्ती, जी वैरी व्यक्ती असते, पाहिल्यानंतर पाहिल्या आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, कपाळावरती आट्या निर्माण होतात. त्याच्याबद्दल ऐकलं तर सुद्धा द्वेष निर्माण होतो. किंवा तो मनुष्य आठवला तर सुद्धा
मनात क्षोभ निर्माण होतो. हे द्वेषाचे प्रकार आहेत. तर हे तिसरा प्रकार आहे द्वेष. क्लेशाचा तिसरा प्रकार द्वेष. नंतर एक सांगितलेला आहे चौथा प्रकार अभिनिवेश. अभिनिवेश हा संस्कृत शब्द आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे स्वतःच्या जगण्यासाठी केलेली धडपड म्हणजे अभिनिवेश. स्वतःच्या जगण्यासाठी काय सांगतो बघा, स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या जगण्यासाठी केलेली धडपड, जे काही धडपड आपण करतो त्याला अभिनिवेश हे संस्कृतमध्ये शब्द आहे. म्हणजे कसा, आपल्याला विषय भोगायचे आहेत, शरीराला विषय आवडतात, ते विषय भोगण्यासाठी केलेली धडपड, केलेलं कार्य, त्याला अभिनिवेश. एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ती आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी केलेली धडपड. मी प्रतिष्ठित जगात, मी समाजात प्रतिष्ठित व्यक्ती आहे, माझी प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून केलेली जी धडपड असते त्याला अभिनिवेश. एक सुंदर स्त्री असते किंवा सुंदर व्यक्ती असतो, माझी सुंदरता टिकून राहावी ही केलेली धडपड म्हणजे अभिनिवेश. काही काही व्यक्ती मोठ्या पदावरती असतात, मोठ्या पदावरती असतात, माझं पद कोणीच घेऊ नये म्हणून केलेली जी धडपड असते, केलेले जे कार्य असतात, खरे असो खोटे असो, त्याला अभिनिवेश म्हणतात. मान सन्मान मिळावा म्हणून केलेली धडपड म्हणजे काय, अस्तित्व टिकवण्यासाठी, मी माझं पण टिकवण्यासाठी, मी पण टिकवण्यासाठी केलेली धडपड, त्याला अभिनिवेश म्हणतात. कसं असतं, नॉर्मली सहसा डोंगर चढणं सोपं असतं. म्हणजे काय, डोंगरावर चढायचं आहे ना, सोपं आहे, परंतु डोंगरावर घर बांधून राहणे फार अवघड आहे. उंचावर कायम राहणे फार अवघड असतं. एखादी पद मिळवणं सोपं आहे, ते पद मिळवणं टिकवणं फार अवघड. म्हणून बघा, तुम्ही शास्त्र ऐकलं असेल, पोथीपुराण ऐकलं असेल, तर इंद्राला फार भीती असते. देवाचा राजा इंद्र, तो नेहमी आपलं पद टिकवण्यासाठी फार धडपड करतो, खरं वागतो, खोटं वागतो, आपलं इंद्रपद टिकवण्यासाठी फार धडपड करतो, त्याला अभिनिवेश म्हणतात. आता कसं आहे, मनुष्य श्रीमंत, प्रत्येकाला श्रीमंत व्हावं वाटतं, पैसा कमावतो, धन कमावतो. धन कमावणं सोपं आहे. तुम्ही पहा, संसारामध्ये धन कमावणं इकडे सोपं आहे, पण धन टिकवणं फार अवघड आहे. प्रत्येकाचा अनुभव आहे. ही धडपड, धन टिकवणे, प्रतिष्ठा टिकवणे, सुंदरता टिकवणे, पद टिकवणे, मान सन्मान टिकवणे, आपलं अस्तित्व जगणं, जिवंत राहणं, मी जिवंत राहावं म्हणून केलेली जी धडपड, त्याला अभिनिवेश म्हणतात. हे सगळे क्लेश आहेत. नंतर येतं पाचवीता, थोडा अवघड शब्द आहे, अस्मिता. अस्मिता म्हणतात. अस्मिता म्हणजे काय, अध्यात्मामध्ये हे मी म्हणजे शरीर नाही आणि मी म्हणजे आत्मा, आत्मा आणि शरीर भिन्न आहेत, याला अस्मिता म्हणतात. हा मोठा विषय आहे, मोठा गहन विषय आहे, समजत नाही, सांगणं पण कठीण आहे, समजणं पण कठीण आहे. याबद्दल जास्त चर्चा नको आता. तर हे झाले, काय झालं सांगितले होते तुलसीदासांनी, हरहू क्लेश विकार, हे क्लेशाचे प्रकार सांगितले. अज्ञान पहिलं, नंतर राग, राग म्हणजे क्रोध नाही, द्वेष, नंतर अभिनिवेश आणि अस्मिता. अस्मिता आपण आता पाहणार नाही आहे. हे झाले क्लेशाचे प्रकार. आता विकार पाहू. विकार शास्त्राने 6 सांगितलेले आहेत, त्याला षटविकार म्हणतात किंवा षटरिपू. रिपू म्हणजे शत्रू. या 6ला शत्रू मानलेला आहे. एक 6 कोणते आहेत तो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर.
हे षटविकार षटरिपू. मग तुलसीदास महाराज काय म्हणतात हनुमंताला, हे फार मोठे शत्रू आहेत गुरुवर्य, याचं हरण करू ना माझ्याकडनं. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे. आता काम म्हणजे काय, हिच्या अगोदर आपण अगोदरच्या प्रवचनामध्ये पाहिलेलं आहे. काम आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, 4 पुरुषार्थ मध्ये काम आहे. अगोदरच्या प्रवचनामध्ये काम हे एक प्रकारचा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि इथं त्याच कामाला षटविकार मानलेला आहे. म्हणजे एकच काम पुरुषार्थ पण आहे आणि षटविकार पण आहे. म्हणजे षटविकारामध्ये पण आहे तो शत्रू पण आहे. आता याचा उलगडा करू आपण. कामाची निर्मिती केव्हा होते? इच्छेमधून कामाची निर्मिती होते. इच्छा म्हणजेच शास्त्राने काही ठिकाणी काम मानलेलं आहे. मनुष्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. मनुष्य मन विचार करू लागतं. विचार करत करत काही गोष्टी आवडतात, इच्छा निर्माण होते. मग ती इच्छा निर्माण झाली की ते मिळवावं म्हणून प्रयत्न करतो. तर इच्छा म्हणजेच काम. पंच ज्ञानेंद्रियांनी, तिच्या अगोदर पण सांगितलं आहे 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, की डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, हे पंच ज्ञानेंद्रियांनी मनुष्य ज्ञान ग्रहण करतो. आणि हे करत असताना काही गोष्टी आपणाला आवडतात, काही गोष्टी आवडतात. मग त्या गोष्टीबद्दल इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण होते, मग ते मिळवण्यासाठी आपण कर्म करतो. तर हे झालं काम. आता आपण जिलेबी खाल्ली समजा, एक साधं उदाहरण. जिलेबी खाल्ली, ती आवडली, जिलेबी आवडली. मग काही दिवसानंतर आपण फिरत फिरत एका हॉटेलात गेलो, तिथे जिलेबी दिसली. मग जिलेबी दिसल्यानंतर आपल्याला इच्छा होते की जिलेबी खावी. ही इच्छा निर्माण झाली आणि आपण जिलेबी खाण्यासाठी प्रयत्न करतो, जिलेबीची ऑर्डर देतो, जिलेबी खातो. हे साधं उदाहरण, संसारिक उदाहरण. आपल्याला एक इच्छा होते, आपल्याकडे सायकल असावी. आता सायकली तर राहिल्या नाही, मोटरसायकल असावी, कार असावी, ही इच्छा निर्माण झाली. मग त्यासाठी पैसा पाहिजे. मोटरसायकल घ्यायची 40-50 हजार रुपये पाहिजे. कार घ्यायची 4-5 लाख रुपये पाहिजे. मग त्यासाठी पैसा कमवायला पाहिजे. ही काम, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जे केलेलं कर्तव्य आहे ते काम. आता होतं काय, ह्या कामाला पुरुषार्थ पण मानलेला आहे. परंतु हे काम विकारामध्ये केव्हा परिवर्तन होतं, जेव्हा फक्त ते काम आपण इंद्रियाचे लाड पुरवण्यामध्ये. मी काय सांगतो बघा, पुरुषार्थ करण्यासाठी कामाचा वापर जर केला तर ती एक 4 पुरुषार्थापैकी एक आहे. परंतु हेच काम आपल्या इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी, मी लाड म्हणतो, आवश्यकता नाही, आवश्यकता असणाऱ्या गोष्टी अवश्य कराव्यात. आताच अगोदर सांगितलं की शरीर स्वस्थ ठेवावं, जेवढं शरीराला गरज आहे तेवढं आपण ग्रहण केलं पाहिजे. आता त्याच्यात एक गोष्ट आठवली मला. विवेकानंदाला एकाने विचारलं, महाराज म्हणे विष कशाला म्हणावे, विष कशाला म्हणावे. विवेकानंद महाराज म्हणाले, जो मनुष्य जरुरीपेक्षा, बघा मी काय सांगतो, जो मनुष्य, किंवा विवेकानंद सांगतात, जो मनुष्य जरुरीपेक्षा जास्त ग्रहण करतो किंवा जास्त वस्तू बाळगतो ते विष आहे. आणि जेवढं जरुरी आहे, जेवढीची गरज आहे, अत्यंत आवश्यक आहे, ते जे ग्रहण करतो, जे बाळगतो ते अमृत आहे. म्हणजे काय, आपणाला 2 भाकरीची गरज आहे,
2 भाकरी खाल्ल्या म्हणजे ते अमृततुल्य आहे. परंतु 2 भाकरीच्या ऐवजी 4 भाकरी खाल्ल्या ती विष आहे. ती विष आहे. मी नेहमी सांगत असतो की सध्याची जी पिढी आहे, आधुनिक पिढी, हे पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून आणि आपला व्यापार वाढावा म्हणून जे हे युरोपियन देश म्हणा किंवा पाश्चिमात्य देश ज्या गोष्टीचा अवलंब करतात व्यापार वाढवण्यासाठी, जरुरी नसताना आपणाला काय हो, समजा जास्तीत जास्त 1 चप्पल 1 बूट पाहिजे मनुष्यात, तिच्यापेक्षा तुम्ही 20-20, 25-25 चप्पल आणि बूट घेतला, 4-5 जोड शर्ट किंवा 10 जास्तीत जास्त शर्ट पॅन्ट म्हणा, जे का असेल धोती कुर्ता, तिची गरज आहे. तिच्यापेक्षा 100 तुम्ही घेतला, नवीन गोष्टी बाजारात आल्या त्या घेतला, तर विवेकानंद महाराजाच्या सांगण्याप्रमाणे हे विष आहे. आता ह्याच्यामध्ये जास्त खोलात जात नाही आहे की हे काम, हे जे कर्म जे आपण करतो फक्त इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी जी करतो ते विकार सांगितलेलं आहे. पुरुषार्थासाठी, प्रगतीसाठी, वैभवासाठी, कीर्तीसाठी अगोदर सांगितलं होतं मी, याच्याबद्दल बऱ्याच उहापोह केला होता. त्याला पुरुषार्थ म्हणतात. इंद्रियाचे लाड, मनाचे लाड, जरुरी नसताना ग्रहण करणे, बाळगणे, तर हे विकारामध्ये येतात. अनाठाई, आवाजवी ह्या गोष्टी, तिच्यासाठी केलेलं कर्म, तिच्यासाठी केलेलं काम हा विकारामध्ये मोडतो. तर हे काम जे आहे, पहिलं काय काम, नंतर येतो क्रोध. क्रोध म्हणजे रागावणे. आपण साध्या भाषेमध्ये काय सांगतो, राग. क्रोध केव्हा निर्माण होतो? सर्वाचा अनुभव आहे, सर्वाचा थोडा विचार करा. माझी काही इच्छा झाली आणि माझ्या इच्छेप्रमाणे मनाप्रमाणे नाही झालं की क्रोध येतो, बरोबर ना? तुम्ही मुलाला सांगितलात अरे बाबा असं कर, तो मुलगा तसा नाही वागला की तुम्हाला क्रोध येतो. म्हणजे इच्छेच्या विरुद्ध, मनाच्या विरुद्ध काही झालं की क्रोध येतो. बायकोनं स्वयंपाक चांगला बनवावा अशी इच्छा असते, कधी तिखट झालं, कधी अळणी झालं तर नवऱ्याला क्रोध येतो, राग येतो, इच्छेच्या विरुद्ध झालं. मालक, नौकर, तुम्ही बघा प्रत्येकाचा अनुभव. मालकाला वाटतं की नौकराने हे काम करावं, ते जर नाही केलं की क्रोध येतो. पती पत्नीचं पण तसंच आहे. पतीला वाटतं की पत्नी अशी वागावी, पत्नीला वाटतं की पती असा वागावा. ही एक प्रकारची इच्छा असते. तसं वागणूक नाही झाली की क्रोध येतो, चिडचिडापणा होतो. तर मनाच्या विरुद्ध झालेली गोष्ट जी आहे तिच्यानं क्रोध निर्माण होतो. आता काही गोष्टी ज्या आहेत, क्रोध किंवा रागावणे आपण जे म्हणतो, ह्या अवश्य आहेत. ह्या संसारामध्ये ह्या गोष्टीची फार गरज आहे. किती गरज आहे? याच्यात एक मला दृष्टांत आठवला. एक जंगल होतं, आदिवासी एरिया होता. आदिवासी एरियामध्ये मोठं जंगल होतं. त्या जंगलमध्ये एक मोठा साप होता. तो साप फार मोठा होता. तो साप काय करायचा, त्या रस्त्याने कोणी मनुष्य गेला त्या मनुष्याला चावायचा. त्या सापाला तुम्ही डिवचा न डिवचा तरीपर्यंत त्याची दुष्ट वृत्ती होती की तो येणाऱ्या जाणाऱ्याला तो चावायचा, मनुष्य मरून जायचे. मग तिथल्या आदिवासी लोकांना माहीत होतं की बाबा ह्या रस्त्याने आपण जाऊ नये. मग कोणी बाहेरून परदेशातून किंवा दुसऱ्या शहरातून आलेला मनुष्याच्या जंगलातून जात असेल तर ते आदिवासी सांगत असतात की महाराज किंवा हे
साधू या रस्त्यानं नका जाऊ, तुम्ही इकडून जाऊ नका, इथं मोठा साप आहे, तो तुम्हाला चावेल, तुम्ही म्हणून जा. मग लोक ऐकायचे. काही तिथून व्यापारी जात होते, काही दुसरे लोक जात होते. एक वेळेस एक महाराज आले. महाराज आल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याने चालले होते. तितक्यात मग त्या आदिवासी लोकांनी अडवला. महाराज म्हणे, या रस्त्याने नका जाऊ, तुम्ही या दुसऱ्या रस्त्याने जा, या रस्त्याने नको, इथं मोठा साप आहे, तो तुम्हाला चावेल म्हणे. असं आहे का म्हणे, बघू म्हणे कसा आहे तो साप, पाहतो म्हणे. महाराज फार तेजस्वी होते, सिद्ध पुरुष होते. आदिवासी लोक विनवणी करू लागले, नका जाऊ म्हणाले, तरीसुद्धा ते त्या रस्त्याने पाहू म्हणे कसा आहे साप, तो पाहतोच म्हणे. गेलं, त्या रस्त्याने गेले. साप आला, साप चावणार. हे साधू संत महातेजस्वी होते. त्यांनी त्या सापाची गती स्तंभित केली. सापाला हालताच येईना. मग त्याने त्या सापाला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. अरे तू चावतोस का, लोकांना चावतोस का, बरं त्रास का देतोस, तुला काही ते त्रास देतात का, तुला मारतात का, नाही. मग तुला मारत नाही, तुला त्रास देत नाही, मग त्यांना तू चावतोस का, उगीच चावू नको म्हणे, हे माझा तुला आदेश आहे, यापुढे चावायचं नाही, त्रास द्यायचा नाही. ठीक आहे म्हणे. तो साप पाणी त्याला महाराजाचं ऐकलं. महाराज मी चावणार नाही म्हणे. ठीक. मग महाराज निघून गेले. निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर परत आणि वापस आले. मग त्याच जंगलातून वापस येत होते. मग त्यांना आठवलं अगोदरचं की आपण साप भेटला होता, त्यांना सापाला आपण काही उपदेश केला, तो कसा आहे पाहावं म्हणून. ते म्हणाले, ते आदिवासी जंगलातून जात होते त्यावेळेस पाहिलं की काही लहान मुलं त्या सापाला डिवचत होते, ते शेपटी ओढत होते, कोणी दगडानं मारत होते. मग ते महाराजाला वाटलं, अरे हा तोच तो साप आहे ज्याला मी उपदेश केला, आणि त्या सापाची अशी अवस्था का झाली. मग त्या महाराजांनी त्या मुलाला थांबवलं आणि ते सापाबरोबर बोलू लागले, अरे तुझी अवस्था अशी कशी झाली, तुला लोक एवढं त्रास देतात, शेपटीला पकडतात, दगड मारतात, अशी अवस्था कशी झाली, तू एवढा कमजोर कसा झालास. महाराज म्हणे, तुम्हीच सांगितला होता, तुमच्यामुळेच झालं म्हणे. म्हटलं कसं, तुम्हीच सांगितलं ना चावू नका म्हणून मी चावायचं बंद केलो. मग काही दिवसानंतर इथल्या लोकांना समजू लागलं की हा साप चावत नाही. मग हा साप चावत नाही म्हणून मला त्रास देऊ लागले, मोठे देऊ लागले, नंतर आता लहान पण देऊ लागले. त्या महाराजांनी कपाळाला हात लावला. अरे म्हटलं, तुला काय सांगितलं होतं मी, चावू नको म्हटलं होतं ना, फक्त फुचकार करायला तर बंदी केली होती का, तुला फुस करायला बंदी केली होती का, नाही केली होती. चावू नको म्हटलं होतं, फुस करायला सांगितलं, बंदी केली होती का, नाही केली होती. मग फुस का केला नाहीस. चुकलं महाराज. आता याच्या पुढे चावणार नाही, पण तू फुस करेन म्हणजे सांगायचा उद्देश असा की क्रोध असावा. सापाने चावू नये, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी फुस करायला तर पाहिजे. तशा प्रकारे हा क्रोध आपल्या समाजाचं भलं किंवा आपल्या परिवारामध्ये एक प्रकारची शांतता, एक प्रकारचा नियम राहण्यासाठी, पाळण्यासाठी, अनुशासनासाठी, की जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, जे कर्ते आहेत परिवारामध्ये किंवा समाजामध्ये, त्यांनी क्रोध केलाच पाहिजे. क्रोध नाही केला तर कोणीच ऐकत नाही. भीती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या मनुष्या जीवनामध्ये भीती असावी लागते. जर मनुष्य जर भीत नसेल तो उदंड बनतो. कुणाची तरी भीती असावी.
श्रेष्ठ पुरुष म्हणा, आणखीन कोणी म्हणा, चांगली व्यक्ती गावात आहेत, त्याची भीती आदरयुक्त भीती, ती भीती म्हणजे आदरयुक्त भीती असते. तर सांगायचा उद्देश असा की क्रोध घरच्या कर्त्यानी हा क्रोध करायलाच पाहिजे. तो क्रोध वाईटासाठी नाही, अनुशासन आणण्यासाठी, परिवार एकत्र टिकवण्यासाठी, कुठं वाईट गोष्टी होत असतील ते सांगण्यासाठी, कधी समजावून सांगण्यासाठी, कधी क्रोधाने रागाने सांगण्यासाठी. कसं आहे बघा, आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कुंभार काय करतो, मडके बनवतो ना. मग मडके बनवत असताना काय करतो, मडक्याला थापटत असतो, परंतु आतून काय असतं, तो हात दिलेला असतो, आतून काय हात दिलेला असतो, आणि मग नंतर थापटत असतं. फक्त नुसतं थापटतच नाही, दोन्ही गोष्टी आहेत, थापटणं पण आहे, हात देणं, तेव्हा मडकं बनतं. म्हणजे सांगायचा उद्देश कसा आहे की थापटणे म्हणजे क्रोध किती असावा की जेवढा जरुरी आहे तेवढा, आणि आतून संरक्षण असावं. तर ही झाली क्रोधाची व्याख्या. परंतु अतिक्रोध, अनाठायी केलेला क्रोध हा विकार आहे. तर तुलसीदास महाराज म्हणतात, ह्या विकाराचं पण हरण कर. नंतर काय, तर लोभ, काम, क्रोध आणि लोभ. लोभ कशाला म्हणायचा, मला काही गोष्टी आवडल्या, ते जमवून ठेवणे, ते ग्रहण करणे, ही माया जवळ करणे, जमवलेली माया, इच्छापूर्तीसाठी जमवलेली माया म्हणजे लोभ, आणि ते आपल्याजवळच असावं. लोभी मनुष्य काय वाटतं की मी जे काही कमावलं आहे, मी काय जे धन कमावलं आहे ते माझ्याजवळच असावं, दुसऱ्याला देऊ नये, दुसऱ्याला वाटू नये, दुसऱ्याला दान देऊ नये. याला काय म्हणतात, गिधाड वृत्ती. त्याला काय म्हणतात, गिधाडाची वृत्ती. ग्रद्ध म्हणजे गिधाड. त्याला काय वाटतं, गिधाडाला मलाच मिळावं. आमच्या लहानपणी गावी त्यावेळेस फार गिधाड होते, ते ग्रद्ध होते, फार गिधाड. आता कमी झालेत. दुष्काळ पडल्यानंतर 1972च्या दुष्काळानंतर गिधाड कमी झाले, आता दिसतच नाही. अगोदर फार दिसायचे. एखादी जनावर मेलं, गाय म्हणा, म्हैस म्हणा, बैल म्हणा, त्यावेळेस काय करायचे, शेतामध्ये त्या बैलाला टाकून द्यायचं. मग हे गिधाड यायचे आणि ते त्याचं मांस खायचे. जो शक्तिशाली गिधाड असतो ना, तो दुसऱ्या गिधाडाला जवळ येऊ देत नाही, मलाच खावं, मीच खावं असं तो. बघाल, जे आता वयस्कर आहेत, सिनियर आहेत, त्यांना हे माहीत असेल, ही गिधाड वृत्ती, त्याला ग्रद्ध व्यक्ती, मलाच मिळावं, मीच खावं, तिच्यामध्ये कोणी भागीदार नसावा. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंजूस माणूस. कंजूस माणूस काय करतो, धन संपत्ती माझीच असावी, कुणाला देऊ नये, दान देऊ नये. कंजूस माणूस स्वतःसाठी सुद्धा खर्च करत नाही. आता धन कशासाठी कमवायचं असतं हो, ह्याच्या अगोदर सांगितलं होतं. धन कशासाठी खर्च करायचं, पुरुषार्थ करण्यासाठी, कीर्तीसाठी. ह्याच्या अगोदरच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं मी. चांगल्या मनुष्याने अवश्य धन कमवावं आणि ते चांगल्या कामासाठी खर्च करावं. हा कंजूस माणूस, लोभी मनुष्य काय करतो, स्वतःसाठी पण खर्च करत नाही, त्याचा उपभोग पण घेत नाही, आणि एके दिवशी मरून जातो. पैसा 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 म्हणून मरून जातो. काही उदाहरणं मी पाहिलेले आहेत. असे जे लोभी मनुष्य असतात ते म्हातारपणामध्ये त्यांना वेड लागतं. अशा जे लोभी मनुष्य असतात, धन कमवलेलं असतं पुष्कळ, पैसा पुष्कळ कमवलेला असतो, खर्च करायचा नसतो, स्वतःसाठी नाही, परिवारासाठी नाही, कुणासाठी करायचं नाही, दान करायचं नाही, धर्म करायचं नाही, बाळगून ठेवायचं. अशा मनुष्याला झोप पण येत नाही रात्री, अस्वस्थ असतो, आणि शेवटी वेड लागतं, मरून जातो. अशी अवस्था लोभ्याची होती. मग याच्यावरती उपाय काय हो, एकच उपाय आहे, दान करा, वाटा, दुसऱ्याला पण द्या. त्याला इंग्रजीमध्ये शेअर करा म्हणतो. आम्ही लहान मुलांना सांगतो, शेअर इट.
यू शेअर विथ युअर फ्रेंड्स असं आम्ही म्हणतो लहान मुलांना, की तुझ्याजवळ जे काही गोष्ट आहे तू तुझ्या मित्राबरोबर शेअर कर, मित्राला पण दे, दोघं मिळून खा. मग हे जे लोभ जर हटवायचा असेल तर काय करायला पाहिजे, दुसऱ्याला पण सामील करून घ्यायला पाहिजे, दान करायला पाहिजे, धर्म करायला पाहिजे. आता काय अगोदर सांगितलं काम, मग क्रोध. काम पूर्ण नाही झालं क्रोध होतो. कामात क्रोध अभिजायते, कामात क्रोध हा अभिजायते असं शास्त्र सांगतं. म्हणजे काम हे क्रोधाचं बीज आहे. कामपूर्ती नाही झाली क्रोध येतो. काम, क्रोध, लोभ 3 गोष्टीबद्दल पाहिलं आपण. पहिला काम पाहिलं, नंतर क्रोध पाहिला, लोभ पाहिला. श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये या तिघालाही नरकाचं द्वार म्हणतात. या 3 गोष्टी फार वाईट आहे. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, बाबा रे, हे काम, क्रोध, लोभ आहेत ना, हे 3 दरवाजे आहेत नरकाचे. त्रिविधम नरकस्य, त्रिविधम म्हणजे 3, नरकस्य म्हणजे नरकाचे, इदम हे, द्वारम द्वार आहेत. ह्या तिघामुळे, काम, क्रोध, लोभामुळं मनुष्याचं पतन होतं, नरक भोगावा लागतो. हे फार बलाढ्य शत्रू आहे. तर याचा तू नाश कर. मग इथं तुळशीदास महाराज काय म्हणतात हनुमंतरायाला, हे 6 विकार जे आहेत त्याच्यापैकी आता 3 पाहिले आपण, हे तू जबरदस्तीनं माझ्याकडनं घेऊन जा. हे नरकाचे द्वार आहेत, मला पतनाला घेऊन जाणारे आहेत, माझं अधःपतन करणारे आहेत. म्हणून हे हनुमंतराया, हे गुरुवर्य, ह्या विकाराचं हरण तू कर असं तुळशीदास महाराज म्हणतात. नंतर बाकीचे 3 पाहू आपण. मोह, मद आणि मत्सर. मोह, मद आणि मत्सर. मोह का कोणाला म्हणायचं हो? मोह एक प्रकारची भावना आहे, मनाची भावना आहे. एखादी गोष्ट अतिप्रिय वाटू लागली, कोणतीही गोष्ट, व्यक्ती असो, वस्तू असो, त्याच्यात मन गुंततं, त्याच्याबद्दल मोह निर्माण होतो. आपण साध्या भाषेत म्हणतो ना, हा व्यक्ती ह्या व्यक्तीत अडकून पडला, हा व्यक्ती किंवा ह्या स्त्रीमध्ये अडकून पडला, त्याला मोह म्हणतात. तर एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती अतिप्रिय वाटणे त्याला मोह म्हणतो. त्याच्यात मन गुंततं, मतिगुंग होते. मोहामुळे काय होतं, मतिगुंग होतो, विचारसुद्धा करतो, बुद्धी घाण, आपण बुद्धी घाण ठेवली म्हणतो बघा, की मोहामुळे बुद्धी चालतच नाही. एकच बुद्धीच्या भोवती असतं, ती व्यक्ती किंवा ती वस्तू. सतत मनामध्ये ती व्यक्ती किंवा ती वस्तू असते, याला मोह म्हणतात. ह्याचं उत्तम उदाहरण महाभारतामध्ये धृतराष्ट्र, राजा धृतराष्ट्र. आपणाला सर्वाला माहीत आहे, राजा धृतराष्ट्र कौरवाचे वडील, 100 कौरवाचे वडील. त्यांना सिंहासनाबद्दल किंवा आपल्या राज्याबद्दल फार मोह होता. त्यांना वाटायचं की आपलं राज्य दुसऱ्याने कोणाने घेऊ नये, आपलं सिंहासनावरती, ह्या सिंहासनावरती मीच बसावं. म्हणून ते आपलं जे राज्य आहे हस्तिनापूरचं, खरं म्हणजे हे हस्तिनापूरचं राज्य पांडवाचं राज्य, परंतु त्यांना ते देत नाही, आपल्याकडेच राहावं असं धृतराष्ट्राची मनोवृत्ती होती. आणि ते दुर्योधनाचे, आपला एक पुत्र, जो वडील पुत्र, 100 कौरवामध्ये जो वडील होता दुर्योधन, तिच्यावरती जास्त प्रीती होती. अतिप्रीती मोहाला कारण ठरते. ह्या मोहामुळे धृतराष्ट्राचं, कौरवाचं अधःपतन झालं. हा मोह फार वाईट असतो, मलाच मिळावे.
आणि मिळालेल्या गोष्टीवरती अतिप्रेम किंवा तिच्या अतिप्रेम म्हणण्यापेक्षा वासना, तिच्याबद्दलची जी वासना आहे त्याला मोह म्हणतात. तर ही गोष्ट मला प्रिय, माझ्याजवळच असावी, याला मोह म्हणतात. नंतर येतो मद. मद म्हणजे काय? मस्ती. आपण साध्या भाषेत म्हणतो ना, मस्ती. मग आपल्याजवळ काही गोष्टी आहेत. मनुष्यावरती समजा पैलवान आहे किंवा धनवान आहे, दौलत आहे, श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, एक पद आहे, प्रतिष्ठा आहे. काही लोकांना मोठ्या पदावरती असतात, प्रतिष्ठा असते, बल आहे, शौर्य आहे, ज्ञान आहे, असे पुरुषार्थ आहेत. परंतु याचा जर योग्य वापर नाही झाला तर काय होतो? एक प्रकारचा मद निर्माण होतो. याला गर्व पण म्हणतात. मीच श्रेष्ठ अशी एक भावना तयार होते की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा धनवान कोणी नाही, माझ्यासारखा प्रतिष्ठित कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. अशा प्रकारचा जो गर्व आहे त्याला मद म्हणतात. मग ही मद एक नशा आहे. त्या नशेमध्येच मनुष्य जगत असतो. माझ्यासारखा मी, मै करे सो कायदा, असं अगोदरचे लोक म्हणतात. मै करे सो कायदा, मी जे सांगेल ते सर्वांनी ऐकायला. ही एक मद असते. आता हे कमी झालेलं आहे. अगोदरचे जे सावकार होते ना गावातील, त्यांना आपल्या संपत्तीचा फार मद होता. काही पाटील लोक अगोदरचे किंवा प्रतिष्ठित जे लोक होते गावामध्ये, ते आपल्या मधातच राहत होते. ते दुसऱ्याला गौण समजायचे. मी सांगेल ते ऐकायला पाहिजे, सर्वांनी ऐकायला, नोकर चाकर सर्वांनी ऐकायला पाहिजे, गावातील सर्वांनी माझं ऐकायला पाहिजे. याला मद म्हणतात. नंतरचा 6वा विकार येतो मत्सर. मत्सर म्हणजे ईर्ष्या. मत्सर म्हणजे काय? ईर्ष्या. ईर्ष्या का होते? आपण थोडा जर विचार केला, ईर्ष्या केव्हा निर्माण होते? जेव्हा दुसरा मनुष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाला की ईर्ष्या निर्माण होते. बघा मी काय सांगतो ते. आपल्याकडे 10 एकर जमीन आहे. आपल्याकडे 10 एकर जमीन आहे. आपल्या लेकरा बाळाचं, आपलं परिवाराचं पालनपोषण योग्य प्रकारे होतं. पण शेजारी जे आहे त्याच्याकडे फक्त 5 एकर जमीन होती. त्यांनी कष्टाने मेहनत करून 5 एकरच्या ऐवजी 20 एकर जमीन घेतली. काय केलं त्यांनी? 5 एकरपेक्षा 20 एकर जमीन घेतली. तुमच्याकडे 10 एकर आहे, तुमचं सर्व भागतं. परंतु शेजाऱ्याने 20 एकर जमीन, शेजाऱ्याकडे 20 एकर जमीन झाली, त्याचा शेजाऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. मग ईर्ष्या निर्माण होते. आपण उगीचच मत्सर निर्माण, ईर्ष्या निर्माण होते. आपला मुलगा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, बरोबर आहे, 95% मार्क मिळाले 10वीला. पण शेजाऱ्याच्या मुलाने 99% मार्क घेतले. मत्सर निर्माण झाला. त्याने काय एवढे घेतले माझ्या मुलापेक्षा पण? अरे तुझ्या मुलाला 95% मिळाले, इंजिनिअरिंगला मेडिकलला ॲडमिशन मिळेल, कशाला चिंता करतोस? नाही, त्याला 99 का मिळाले? हा मत्सर. दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे. शेजाऱ्याला लॉटरी लागली, मला का नाही लागली? मी पण तिकीट घेतलं होतं लॉटरीचं, शेजाऱ्याला का लागली? हा मत्सर. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, मत्सर ईर्ष्या कोणाबद्दल होते? बघा मी काय सांगतो, लक्ष देऊन ऐका. मत्सर ईर्ष्या ह्या ओळखीच्या मनुष्याबद्दलच होते बरं. ज्याचे अनोळखी मनुष्य आहेत. आता काही मुलांनी 100% मार्क घेतले 10वी बोर्डामध्ये, तिच्याबद्दल ईर्ष्या होत नाही, कारण त्या व्यक्तीला, त्या मुलाला आपण ओळखत नाही, तिच्याबद्दल ईर्ष्या होत नाही. दिल्लीकडच्या, गंगेकडच्या लोकाला लॉटरी लागली, पेपरमध्ये आला,
द्वेष निर्माण होत नाही, मत्सर निर्माण होत नाही. पण शेजाऱ्याला लॉटरी लागली, मला काय नाही लागली म्हणून हे होतं. आता जगामध्ये पुष्कळ लोक श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, 100-100 एकर 500-500 एकर जमीन आहे. पण शेजाऱ्याने माझ्यापेक्षा जास्त जमीन घेतली म्हणून ईर्ष्या, म्हणून मत्सर. तर हा मत्सर केव्हा निर्माण होतो की आपल्यापेक्षा कोणी पुढे चाललं आणि ते ओळखीचा, तेव्हा मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण. एक गोष्ट सांगावीशी वाटते. दुःखामध्ये आता शेजारी कोणी पाजारी आहेत, हे आहेत, गोरगरीब आहे. दुःखामध्ये मनुष्य एका वेळेस सहभागी होतो, दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याचं चांगला जे व्यक्ती असतात, कृपाळू व्यक्ती असतात, करुणावान व्यक्ती असतात, जे भक्तिमार्गामध्ये किंवा सत्संगामध्ये जे असतात, त्यांना दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही. ते दुसऱ्याच्या दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतात, मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. परंतु सुखामध्ये सहभागी होणं फार कठीण आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुख मानणं हे फार कठीण गोष्ट आहे. माझ्या मुलीचं लग्न झालं, चांगला नवरा मिळाला तिला, परंतु शेजाऱ्याची मुलगी मोठ्या घराण्यात गेली, व्यापाऱ्याच्या घरी गेली, करोडपती झाली, त्याला आनंद झाला. त्या आनंदात सहभागी होणं फार मुश्किल आहे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं फार मुश्किल आहे. दुःखामध्ये मनुष्य त्यावेळेस सहभागी होतो, दुःख वाटून घेतो, सुख वाटून घेत नाही किंवा सुख देत नाही. बघा तुम्ही थोडा विचार करा. आपण म्हणतो हा किती दयाळू आहे हो, हा सर्वांना मदत करतो, सगळ्याच्या कष्ट दूर करण्यासाठी मदत करतो, दुःखात मदत करतो, कोणी आजारी आहे त्याला दवाखान्यात घेऊन जातो. परंतु तोच व्यक्ती ही वास्तविकता आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होत. हे मनुष्याचा स्वभाव आहे. जर तुमची अवस्था दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानण्यात आली तर श्रेष्ठ आहे, ही गोष्ट फार फार श्रेष्ठ आहे. तर 6 विकारामध्ये पहिले 3 विकार काम, क्रोध, लोभ, आणि बाकीचे 3 विकार मोह, मद, मत्सर, द्वेष. हे 6 विकार आहेत. तुलसीदास महाराज हनुमंतरायाला म्हणतात, हे देवा, हे गुरुदेवा, हे मद मत्सर जे आहेत हे विकार आहेत. पहिले क्लेश आहेत, नंतर मत्सर आहेत. हे तू घेऊन जा, मला 3 गोष्टी दे. आता ह्या 6 विकारामध्ये बघा, पहिले 3 गोष्टी काम, क्रोध, लोभ, ज्याला श्रीकृष्ण महाराजांनी नरकाचे 3 द्वार मांडलेले आहेत, ते फार बलिष्ठ आहेत, अधपतन होण्यासाठी फार बलिष्ठ आहे. बाकीचे जे आहे मोह, मद, मत्सर, हे एवढे बलवान नाही आहे. आणखीन एक गोष्ट, पहिले 3 जे आहेत काम, क्रोध, लोभ, ते संसारिक मनुष्याला असणं पण जरुरी आहे. काय सांगतो पहा, काम तर पुरुषार्थ आहे, क्रोध पण असावा अनुशासन राहण्यासाठी, सीमित असावा, लोभ पण असावा, काहीतरी मिळवण्याची इच्छा असावी. हे काम, क्रोध, लोभ हे संसारिक मनुष्याला जरुरी आहे. सीमित असावं, जेवढं जरुरी आहे तेवढं असावं, अति असू नये. अति हे दुःखाला कारण असतं. परंतु बाकी 3 जे आहेत लोभ, मद आणि मत्सर, याची जीवनामध्ये काहीच आवश्यकता नाही. काम, क्रोध, लोभाची थोडी तरी आवश्यकता आहे. परंतु मी काय सांगतो बघा, मोह
मद, मत्सर हे जे 3 विकार आहेत ना, हे 3 विकाराची तिळमात्र गरज नाही. संसारामध्ये असो किंवा अध्यात्मामध्ये असो. तर ह्या बाकीचे जे 3 आहेत, मोह, मद, मत्सर, एवढे बलवान नाही आहेत, परंतु याची गरज पण नाही. हे नसले तरी चालतील. काम, क्रोध, लोभ याची संसारामध्ये गरज आहे. तर अशा प्रकारे तुलसीदास महाराज हनुमंतरायाला दुसऱ्या दोह्यामध्ये विनंती करतात की हे हनुमंतराया, मला 3 गोष्टी दे. बल, बुद्धी, विद्या दे आणि क्लेश आणि विकार याचा हरण कर. तर आपण पहिले 2 दोहे की श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी, बरनौ रघुवर विमल जसो जो दायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमरो पवन कुमार, बल बुद्धी विद्या देवी मोही हरो कलेश विकार. या 2 दोह्याचा आपण सोडवण्याचा प्रयत्न केला, चर्चा केली, विस्तार करण्याचा प्रयत्न केला. मला जितकी माहिती आहे, जितकी बुद्धी आहे, जितकं ज्ञान आहे, त्याप्रमाणे या पहिल्या 2 दोह्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. हिच्यामध्ये काही कमतरता असू शकते. या गोष्टीमध्ये, या प्रवचनामध्ये काही कमतरता असू शकते. तो माझा दोष समजावा. तर आपले हे जे प्रवचन आहे, आपण ही हनुमंतरायाची कथा, हनुमान कथा ही गात आहोत. हनुमंताचे गुणगान गात आहोत. मी अगोदरच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, ही आपली हनुमान कथा ही वाल्मिकी रामायण, रामचरितमानस तुलसीदासाचं, नंतर हनुमान चालिसा, नंतर अध्यात्म रामायण, या सर्वाचा विचार करून आपण हनुमान कथा, त्याचे गुणगान गात आहोत. आतापर्यंत हनुमान चालिसाचं पठण केलं, त्याचं पारायण केलं. ते 43 श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये 2 श्लोकाची उलगडा केला, विस्तार करण्याचा प्रयत्न केला. आजचं प्रवचन इथेच थांबवतो. ओम शांती शांती शांती.